सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स इथे दिलेलंच आहे, S3 इज इक्वल टू 16, आणि सम ऑफ फर्स्ट 6 टर्म, पहिल्या 6, पुढच्या 3 नव्हे, सगळ्याच्या सगळ्या फर्स्टपासून 6व्या टर्मपर्यंत सगळ्यांची बेरीज दिली आहे, S6 इज इक्वल टू 144. आता त्याने आपल्याला दोन्ही क्वेश्चन विचारलेत, फाइंड फर्स्ट टर्म अँड फाइंड द कॉमन रेशो, म्हणजे आर आणि ए दोन्ही फाइंड करायचं. सो मी म्हटलं तसं S3 इज इक्वल टू ए आर रेस टू 3 - 1 अपॉन आर - 1 म्हणजे 16, याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं, त्यांनी दिलं आहे. आणि S6 म्हणजे सम ऑफ फर्स्ट 16 टर्म, 6 टर्म्स, त्यांची बेरीज घेतली, ए आर रेस टू 6 - 1 अपॉन आर - 1 इज इक्वल टू 144. इथेही आपल्याला माहिती नाही आहे की आरची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी आहे का लहान आहे, पण तरी सुद्धा हा फॉर्म्युला का वापरला, तर तुम्ही कुठलाही वापरा उत्तर तेच येतं. हा वापरण्याचं रिझन फक्त असं आहे की इथे दिसत आहे 16 आणि पुढच्या तिघांची एकदम वाढलेली दिसत आहे, त्यामुळे कदाचित बेरीज वाढणार आहे, वाढीचे टर्म्स आहेत, आरची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी असावी. पण तो विचार करायची गरजच नाही आहे, तुम्ही दरवेळेला हाच वापरा, त्याने काही प्रॉब्लेम होत नाही. फक्त इकडे वेगळा आणि इकडे वेगळा असं नाही करायचं, दोन्ही पूर्ण प्रॉब्लेममध्ये तर दोन्ही ठिकाणी सेमच वापरायचं. मग खाली रेशो घ्यायचा. सो टेकिंग रेशो, पहिलं इक्वेशन न्यूमरेटरला लिहितो, ए इंटू ब्रॅकेट आर रेस टू 3 - 1 अपॉन आर - 1 इज इक्वल टू 16 अपॉन दुसरं ए आर रेस टू 6 - 1 अपॉन आर - 1 अपॉन 140. सो पुढे एला ए कॅन्सल झालं, देन इकडे आर - 1ला आर - 1 कॅन्सल झाला, म्हणजे काय राहणार, हे आर रेस टू 3 - 1 अपॉन आर रेस टू 6 - 1 इज इक्वल टू 16 डिवायडेड बाय 144 असं आलं. आता पुढे इथे मी असं लिहिणार, आर रेस टू 3 - 1 वरतीच तसंच, खाली फक्त असं लिहिणार आर रेस टू 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजे शेवटी 3 दुणे 6च होतात, आणि -1चा स्क्वेअर इज इक्वल टू, इथे काय होईल माहिती आहे, भाग जाऊ शकतो, 16 × 16, 16 × 9 = 44. देअरफॉर आर क्यूब -1 हे तसेच, आणि आता हे खाली काय झालं, A² - B², ए म्हणजे आर रेस टू 3, बी म्हणजे 1, सो A² - B² फॉर्म्युला असतो a - b, दुसऱ्या याच्यामध्ये a + b इज इक्वल टू 1/9. ओके, नेक्स्ट r³ - 1 r³ - 1 उडाले, म्हणजे फक्त एवढंच राहील, 1 अपॉन r³ + 1 इज इक्वल टू 1/9. क्रॉस मल्टिप्लिकेशन, 9 × 1 r³ + 1 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, r³ + 1, हा इकडे +1 आहे, इकडे आल्यावर -1 होईल, म्हणजे 9 - 1 इज इक्वल टू r³, म्हणजे इथे आलं 8 इज इक्वल टू r³. आता 8 हा कोणाचा क्यूब आहे ते तुम्हाला माहिती आहे, 2चा क्यूब आहे, इज इक्वल टू r³. दोन्ही क्यूब कॅन्सल केले, म्हणजे क्यूब रूट घेतलं की r इज इक्वल टू 2 मिळाला. आता पुढचं काम मी तुमच्यावर सोपवणार आहे. आरची व्हॅल्यू एकदा 2 मिळाली की ती इक्वेशन नंबर 1 मध्ये तरी टाका किंवा 2 मध्ये टाका, की तुम्हाला ए मिळेल. आरची व्हॅल्यू 2 टाकणार, इथे 2 टाकणार आणि कॅल्क्युलेशन करणार. 1 मध्ये टाकणं सोपं आहे की इकडे 16 आहे, छोटे छोटे नंबर्स आहेत, पटापट कॅल्क्युलेशन होईल. अदरवाईज तुम्ही कुठेही टाका, काही टेन्शन नाही, ए पण मिळेल, ते तुमचं काम आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं आर इज ग्रेटर दॅन 1 येण्याचे चान्सेस आहेत, बिकॉज इथे सम छोटी होती, पुढच्या 3 टर्मची एकदम वाढली, ते दिसतंय, त्यामुळे वाढीचे नंबर्स असणार. आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही, असं ठरवायची पण गरज नाही, दर वेळेला हाच फॉर्म्युला वापरून टाका. त्याच्यानंतरचा पार्ट आर इज इक्वल टू 2 नंतर पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1 म्हटलं तर असं दिसेल, ए इंटू ब्रॅकेट 2⁻³ - 1 अपॉन 2 - 1 इज इक्वल टू 16. सो ए इंटू ब्रॅकेट 2⁻³ म्हणजे 8 - 1 अपॉन 2 - 1 इज इक्वल टू 16. सो फायनली तुम्हाला असं मिळेल, ए इंटू ब्रॅकेट 2⁻³ म्हणजे 8, 8 - 1 म्हणजे 7, 7 अपॉन इथे 1 येणार, इज इक्वल टू 16. सो फायनली 7a इज इक्वल टू 16, a इज इक्वल टू
16/7 असं येईल. फर्स्ट टर्म अशी असू शकते, असं काही नाही आहे की तो काही कुठला नंबरच पाहिजे. सो आता नॉर्मली मुलांचं सायकोलॉजिकली असं असतं की हे काहीतरी चुकीचं वाटतंय, असा साधा नंबर यायला पाहिजे होता, असं काही नसतं. कुठलाही नंबर येऊ शकतो. तरी फक्त कॅल्क्युलेशन एकदा चेक करायला हरकत नाही. तेवढं फक्त केलं की मग आपण कन्फर्म होऊ शकतो. ठीक आहे. सो हा एक फेमस टाईप आहे जो बऱ्याचदा पडतो. असं जेव्हा कधी प्रॉब्लेम येईल तो नीट लक्षात घ्या. 5 प्लस 5 5 प्लस 5 5 5 प्लस 5 5 5 प्लस अँड सो ऑन इज इक्वल टू, आपण पहिल्यांदा काय करायचं असतं, अशा नंबर्समधनं सगळ्यातनं 5 कॉमन घ्यायचं. हे पहिलं काम. टेक 5 कॉमन घेतल्यावर 5 मधले 5 गेले, 1 उरला. यातले 5 गेले 11, म्हणजे 5ने भागायचं आहे प्रत्येकाला. यातले 5 कॉमन गेले म्हणजे 1 1 1. यातले 5 कॉमन गेले म्हणजे 1 1 1 1 4 वेळा प्लस अँड सो. म्हणजे थोडक्यात आपण 5 कॉमन घेतो, म्हणजेच काय 5ने डिवाइड करतो. आता वाटल्यास 5 मल्टिप्लाय करून बघा, परत हेच मिळेल. ठीक आहे, म्हणजे आपण एकदम बरोबर करतोय. हे काम करून झाल्यानंतर प्रत्येकाला या न्यूमरेटर, म्हणजे हा जो न्यूमरेटर म्हणण्यापेक्षा हे जे 9 1 1 1 1 असे सगळे जे आहेत त्याला जबरदस्ती 9ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हे सगळे कसे दिसणार, 9ने मल्टिप्लाय केल्यावर 9 99 999 9999 अँड सो ऑन. आता जबरदस्ती तुम्ही 9ने मल्टिप्लाय करताय, मग ही आपण चूक केली, कारण आपण प्रॉब्लेमच बदलला. 9 नव्हते कुठेही आणि आपण घेतले, म्हणून आपल्याला डिनॉमिनेटरला पण द्यायला लागतात. सो आपण थोडक्यात काय करतो, मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बोथ बाय 9. जेव्हा तुम्ही दोन्ही ठिकाणी चेंजेस करता त्यावेळी तुम्ही ॲक्च्युली काहीच चेंज केलेला नसतो, कारण 9 1 9 गेलेच ना. म्हणजे आपण दोन्ही ठिकाणी 9ने मल्टिप्लाय करतोय, न्यूमरेटरला पण डिनॉमिनेटरला पण. अल्टिमेटली आपण काहीच चेंज नाही करत आहोत. सो इंटू 9 तुम्ही ही स्टेप लिहू नका आधी काही. सो थोडक्यात मी 9 न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरला पण केलं. आतमध्ये कोण आहे बघा, हे आहेत अशा नंबर्स आहेत. सो हा 9 आतमध्ये जाऊन प्रत्येकाला मल्टिप्लाय होईल आणि आपल्याला असं दिसेल 5/9 हे बाहेरच राहतील, कारण डिनॉमिनेटरमधला 9 हा आतमध्ये मल्टिप्लाय करायला कोणच नाही, फक्त न्यूमरेटरवालाच मल्टिप्लाय होणार. म्हणजे आतमध्ये दिसेल 9 99 999 9999 प्लस अँड सो. आता ही पण जीपी, अजून आपण जीपी पर्यंत पोहोचलेलो नाही, याचा काही संबंध नाही जीपीशी. जसं 5 5 5 5 5 5 5 5 यांचा काही जीपीचा संबंध नाही आहे, तसं ही पण अजून जीपी तयार झालेली नाही. आता पुढे कसे आता जीपी येते ते बघा. इज इक्वल टू 5/9 तसंच ठेवायचं आहे. आता हा जो प्रत्येक अंक आहे त्याला 10च्या भाषेत किंवा 100च्या किंवा 1000च्या भाषेत लिहायचा. कसं बघा, 9 म्हणजे 10 वजा 1 प्लस 99 म्हणजे 100 वजा 1 प्लस 999 म्हणजे तिसरी टर्म म्हणजे 1000 वजा 1. 9999 म्हणजे 10,000 मधनं 1 वजा केला की 9999 मिळतात. सो प्लस अँड सो. हे असंच पुढे 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 येत राहणार. 10 वजा 1 100 वजा 1 1000 वजा 1 10,000 वजा 1, मग पुढे आणखीन 1,00,000 वजा 1 अँड सो असं पुढे चालूच राहणार. अजूनही जीपी नाही आहे, पण आता जीपी हळूहळू येईल बघा. 5/9 बाहेरचे तसेच ठेवायचे ब्रॅकेटमध्ये. आता याच्यातले 2 ग्रुप करायचे. कोणाचे, हे जे पहिले अंक आहेत 10 100 1000 10,000 पुढचा 1,00,000 यांचे ग्रुप करायचे. सो ते मी करतो. 10 पुढे प्लस 100 प्लस 1000 प्लस 10,000 प्लस अँड सो. हा एक ग्रुप केला. आणि बाकीचे कोणाचा ग्रुप होणार, -1 -1 -1 -1. प्रत्येकामध्ये उरलेला अंक कुठला आहे तर -1 आहे. हा -1 आहे, हा पण -1 आहे, हा पण -1 आहे, हा पण पुढे -1च आहे. असे -1 -1 -1 -1 -1 -1 येत जाणार आहे. सो ते आपण
मी तुम्हाला एक आयडिया देतो, -1 -1 -1 -1 -1 -1 असं येत जाणार आहे. असे किती -1 येणार आहे? सो आपल्याला माहिती नाही आहे, त्यांनी इथे म्हटलं n वेळा येणार आहेत. n टर्म्स आहेत ना, ही पहिली टर्म, ही दुसरी टर्म, ही तिसरी टर्म, ही चौथी टर्म, अशी 5वी 6वी, नेमकं किती टर्म्स आपण घेणार आपल्याला माहिती नाही. समजा आपण 4च टर्म घेतल्या, 1 2 3 4, तर हे पण किती येणार? -1 -1 -1 4च येणार. जर 5 घेतल्या तर -1 असं 5 वेळा येईल. 10 घेतल्या तर 10 येतील. n वेळा घेतल्या तर n येतील. म्हणजे आता 4 टर्म्स घेतल्यानंतर या चौघांची बेरीज किती झाली? -1 -1 -1 म्हणजे -4 झाली. 5 वेळा घेतले तर -5 होईल. म्हणजे जेवढ्या तुम्ही टर्म्स घेतायत, n टर्म्स घेतल्या, तर या -1 ची बेरीज पण किती होणार? -n. जर 4 टर्म घेतल्या तर -4 आली, 5 घेतल्या तर -4 झाली, 6 टर्म्स घेतल्या तर -6 असेल, 10 टर्म घेतल्या तर -10 असेल, 15 टर्म घेतल्या तर -15 असेल. मग n टर्म्स घेतल्यावर किती येणार? -n. 1 + 1 + 1 + 1 अँड सो ऑन. आता तुम्ही म्हणाल -1 तर आता सांगितलं, +1 कुठनं आलं? तर मी ब्रॅकेट टाकलाय बघा, म्हणजे हे मायनस साईन आतमधल्या प्रत्येकाचं आहे. डॉट 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 ब्रॅकेट कंप्लीट, मोठा ब्रॅकेट कंप्लीट. सो असे दोन ग्रुप्स केले. हे जे येलोवाले आहेत त्यांचा एक ग्रुप, आणि जे -1 आहेत, ब्लू लाईटने हायलाईट केलेले आहेत, ते इकडे आले. सगळे +1 का लिहिलेत? कारण त्यांच्यात मायनस साईन मी कॉमन घेऊन ठेवलंय, म्हणजे निगेटिव्ह लिहित बसायला नको. पुढे = 5/9. आता हे जे आहेत 10, 100, 1000, 10,000, हे सगळे कोण आहेत? तर हे GP आहे. बघा करून, या दोघांचा रेशो घेतला, 100 - 10, उत्तर 10 आला. इथे 1000 / 100, याचा आणि यांचा रेशो घेतला तरी उत्तर 10च येणार. 10,000 / 1000 घेतलं, 3 शून्य उडाले, तरी परत उत्तर 10च आला. सो आता दरवेळेला रेशो 10 10 10 येतोय. म्हणजे आपल्याकडे आता GP तयार झालेली आहे. आणि ती कुठली GP आहे? तर ही GP आहे. हे बघा, ही GP आहे. आणि त्या GP मधल्या टर्म्सची काय केलेली आहे? इथे बेरीज केलेली आहे. किती टर्म्सची? n टर्म्सची. नो प्रॉब्लेम. आपण सम ऑफ n टर्म्सचा फॉर्म्युला आहे तो वापरू शकतो. यातली फर्स्ट टर्म किती आहे बघा? 10, राईट. सो इथे आपण डायरेक्ट लिहायचं, फर्स्ट टर्म म्हणजे 10a r⁻n. r किती आहे? कॉमन रेशो, तो पण इथे दिसतोय 10. इथे 10 ने मल्टिप्लाय केलं, इकडे 10 ने मल्टिप्लाय केलं. आत्ताच आपण बघितलं कॉमन रेशो पण 10 येतोय. सो 10⁻n -1 अपॉन 10 - 1. 10 म्हणजे a, फॉर्म्युला आहे a r⁻n -1 अपॉन r -1. सो दरवेळेला इथे 10, 100, 1000, 10,000 असे येणार. हे कितीच्या पट्टीत वाढत चाललेत? 10च्या पट्टीत, म्हणजे r ची व्हॅल्यू 10 आहे. आणि पहिली टर्म पण काय आहे? 10. सो ते टाकून झालं. पुढे आता 1 + 1 + 1 + 1 असं किती वेळा करायचं? n वेळा. 1 + 1 असं 4 वेळा घेतलं तर 4 व्हॅल्यू येते, 5 घेतलं तर 5 येते, 6 1 वेळा घेतले तर 6 येणार, 10 घेतलं तर 10 येणार, म्हणजे n घेतलं तर n उत्तर येणार. हा एक पार्ट झाला. फायनल स्टेप, शेवटचा पॉईंट आहे. शेवटचा एखाद दुसरी स्टेप, ती बघा कशी. 5/9 तसंच ठेवतो, इंटू ब्रॅकेट 10 आतमध्ये 10⁻n. आपल्याला माहितीच नाही किती घात आहे, तो तसंच ठेवायचा. -1 ते लिहून घेतलं. 10 - 1 म्हणजे 9 ते लिहिलं. आणि हे -n आहे ते लिहिलं. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं 5/9 इंटू ब्रॅकेट 10/9 इंटू ब्रॅकेट 10⁻n -1, आणि हा पुढचा -1. बघा मी हा दाखवतो करून. सो वी हॅव 3 + 33 + 333 + 3333 प्लस अँड सो ऑन इज इक्वल टू, प्रत्येकातनं 3 कॉमन घ्यायचं. इथे जो नंबर असेल तो कॉमन घेतल्यावर आतमध्ये राहिलं 1 + 1 1 + 1 1 1 + 1 1 1 1 प्लस अँड सो ऑन. नंतर दरवेळेला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 9 ने मल्टिप्लाय करायचं. 1 + 1 1 + 1 1 1 + 1 1 1 1 प्लस अँड सो ऑन इज इक्वल टू
त्यातलं हे 3 आणि हा डिनॉमिनेटरचा 9 तसाच ठेवा. हे जे 9 आहेत त्यातमध्ये मल्टिप्लाय करा, म्हणजे इथे जाईल 9 प्लस 99 प्लस 999 प्लस 9999 प्लस अँड सो. आता इथे 3 ने भाग जातोय बाहेर, 3 एके 3, 3 त्रिक 9, तर घालवा. नसेल जात तर तसंच ठेवा. जसं मगाशी 10/9 होतं, सॉरी 5/9 होतं, तर 5/9 तसंच ठेवलं. ठीक आहे. आता इथे भाग जातोय तर घालवायला हरकत नाही. पुढे आतमध्ये इथे हे सगळे नंबर्स फोडून लिहायचे. 10-1 लाईक दिस, प्लस 100-1 प्लस 1000-1 प्लस 10,000-1 अँड सो ऑन. अशा पद्धतीने मग ग्रुपिंग करायचं. ग्रुपिंग करताना 1/3 हा बाहेरचा नंबर तसाच ठेवायचा. आतमध्ये 2 ग्रुप्स बनवायचे. हे जे पहिले अंक आहेत त्यांचा 10 अधिक 100 अधिक 1000 अधिक 10,000 अँड सो ऑन. पुढे मायनस. मायनस का? कारण हे सगळे नंबर कोण आहेत? -1 -1 -1 -1 -1 -1 -1 मायनस, म्हणजे सगळ्यांमधनं मायनस कॉमन घेतलं तर आतमध्ये राहणार 1 + 1 + 1 + 1 असं n टर्म्स इज इक्वल टू 1/3 इंटू ब्रॅकेट. ही GP आहे. 10च्या पटीत संख्या वाढत आहेत. पहिली संख्या आहे 10, म्हणजे a ची व्हॅल्यू आहे 10, r⁻n-1 अपॉन r-1. म्हणजे दरवेळेला इथली टर्म सेमच येणार आहे. ही टर्म कधीच बदलणार नाही. 10^10⁻n-1 अपॉन 10-1 हे दरवेळेला हेच राहणार. म्हणजे मायनस 1 + 1 + 1 असं किती वेळा ॲड केलेत? n वेळा, म्हणजे उत्तर आलं n. फायनल स्टेप 1/3 इंटू ब्रॅकेट 10/9. हा 9 कुठं आला? तर 10 - 1 9, ते इथे लिहिलं आहे. ब्रॅकेटमध्ये लिहितो 10^n-1 बाहेर -n, ब्रॅकेट कंप्लीट. तर दिस इज युअर फायनल सोल्युशन. किती वेळ लागला बघा. पहिला प्रॉब्लेम समजून घ्यायला थोडा वेळ लागतो, नंतर एकदम सोपा आहे. दुसरा प्रॉब्लेम 8 8 8 8 8, तो पण लगेच सोडवून टाका. ओके.